योजना येतात त्या योजनांचा लाभ आम्हाला झाला पाहिजे, म्हणून सेपरेट सातबारा आम्हाला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आमच्याकडून वेळ मागा, 1 महिना 2 महिने 3 महिने घेतले तरी हरकत नाही. चालेल की नाही? चालेल, पण लेखी स्वरूपात द्यायचं का 3 महिने आम्हाला शेतकऱ्यांचे हे वनपट्टे मोजायला वगैरे लागतील, सातबारे वगैरे लागतील, तर 3 महिने पण तुम्हाला दिले. पण तुम्हाला असं वाटत असेल का आले मोर्चेकरी आम्ही यांना सांगितलं आणि फसवलं आणि ठगवलं, हे चालणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही लिहून दिलेल्या वेळेच्या पलीकडे जर गेलं आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आंदोलन पेटलं, त्याला जबाबदार पूर्णतः हे प्रशासन राहील, हे आम्ही ते सांगू इच्छितो. वर्का जागा, सिलिंगच्या जागा गेल्या 100 वर्षापासून कसो. पूर्वीचे मालक आपणच, पण ब्रिटिश काळामध्ये हे सर्व इंग्रजांनी जमिनीची मोजणी वगैरे करायला लावली. आपले सर्व वाडवडील अशिक्षित होते, आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल कोणीही असेल, हा फक्त जमिनीचा विषय फक्त आदिवासींचा नाही आहे. पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक भूमिपुत्राचा आहे, प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे. तो कोणत्याही समाजाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, त्यांचे पण विषय आपल्याकडे येतात. तर आता जे प्रकल्प गेले त्या प्रकल्पामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची जागा गेली आणि पैसे कोणाला मिळाले? हे पूर्वीचे जमीनदार होते जे सुरतला राहतात, त्याच्या खात्यावर पैसे गेले. मग आम्हाला पैसे का नाही? जमीन आमची, याचे मूळ मालक आम्हीच. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आता मागचे जे कलेक्टर साहेब होते बोडके साहेब, खरं म्हणजे त्यांनी काय काम केलं काय नाही केलं त्यांचा भाग, पण याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता आणि सर्व तहसीलदारांना असे आदेश दिले होते